आता संगीत शिकता येईल घरच्या घरी। हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर। हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मंडळी, आपल्यासाठी सुंदरशी एक वारकरी चाल रूप पाहता लोचनी ही वारकरी चाल आपल्याला राग यमन या रागामध्ये आपल्याला नोटेशन्स आहेत या व्हिडिओद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल। आणि दुसरी एक विशेष सूचना, जर आपण घरी राहून जर ऑनलाईन पद्धतीने अभंग, गवळणी, सुंदर वारकरी चाली, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विशारदच्या संपूर्ण 7ही परीक्षेचा अभ्यासक्रम घरी बसून घेण्यास इच्छुक असाल तर समोर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। आपण ऑनलाईन पद्धतीने बरेच वर्षापासून क्लासेस घेतोय, अनेक लोक तयार झालेत, तर ह्या सुवर्ण संधीचा आपण लाभ घेण्यासाठी समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। तर बघूया, तुम्हाला सुरुवातीला हा राग यमन रागामध्ये हा रूप पाहता लोचनीचा अभंग वारकरी चाल आहे। आपल्याला कीर्तनात वगैरे कुठे गाऊ शकता अशी सुंदर वारकरी चालीमध्ये या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला तालामध्ये कसा म्हणायचं ते सांगतो। स्वर निवडला आहे काळी 2, काळी एक। या काळी एक ह्या सुरामध्ये तुम्हाला सुरुवातीला भजनी ठेक्याबरोबर तालात कसं म्हणायचं हे सांगतो। शेवटचा अंतरा सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तर आपल्याला हे भजनी ठेक्याबरोबर कसं म्हणायचं ते समजावून सांगितलं। आता बघूया आपण या सुंदर चालीचं यमन रागामध्ये नोटेशन कसं म्हणायचं आहे काळी एक ह्या सुरामध्ये।
तर सुरुवातीला बघूया आपण रागाचे आरोह अवरोह. पुन्हा एकदा परत एकदा आपल्याला आठवण करून देतो. जर आपण ह्या चाली, सुंदर चाली जर आपल्याला अगदी तालासुरात पक्क्या बसवायच्या असतील, आलाप ताने प्रत्येक रागाचे जर ऐकायचे असतील, बसवायचे असतील, तर ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू आहेत. जर आपण इच्छुक असाल तर समोरच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. क्लास अगदी महिन्यातनं 15 क्लास होतात. एक दिवसाआड क्लास असतो. क्लासचा टायमिंगही सुंदर आहे आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये, जो की सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 9 अशा ह्या 2 सत्रापैकी आपण एक सकाळचं किंवा संध्याकाळचं सत्र जॉईन करू शकता. आणि क्लासमध्ये 1 बाय 1 म्हणजे एका वेळी एकाच व्यक्तीला शिकवलं जातं. त्याचं पूर्ण नोटिशन, त्याचे व्हिडिओज वाजवलेले क्लासमध्ये शिकवलेलं ते तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं जातं. त्यामुळं ही संधी नक्कीच डावलू नका. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. तर बघूया आता आपण काळी एक ह्या सुरामध्ये आपल्याला रागाच्या सुरुवातीला आरोह अवरोह. राग यमन या रागामध्ये मध्यम तीव्र घ्यायचा. हा साधारण नि रे ग म तीव्र वाजवायचा. बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. बघूया आपण आरोह अवरोह. नि रे ग म ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. आता चालीचं नोटेशन. सा नि ध प म ग प रे ग रे सा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. नि रे ग म ध नि सा ध नि ध प. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. तो हवी. नंतर हे दुसरं जे अंतर आहे तो पहिल्या जसं गायला आपण 2 लाईनमध्ये, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. हेच परत दुसऱ्या अंतराला ते सेम सारखंच नोटेशन आहे. त्यामुळं त्याच सारखंच असं म्हणायचं आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. पुढील अंतरा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृत. गमदनि सा सा, निध निध प प प. गमदनि सा सा सा, निध निध प प प. बहुत सुकृताची जोडी. नि रे गा मध मधनि सा ध नि ध प. म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा. धनी रे नि रे रे ग रे नि रे सा सा. सर्व सुखाचे आगर. धनी रे नि रे रे ग रे नि रे सा सा. सर्व सुखाचे आगर. नि रे गा मध मधनि सा ध नि ध प. बाप रखुमा, बाप रखुमा, बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. असं या सुंदर चालीचं नोटेशन आपल्याला राग यमन या रागामध्ये सांगितलं आहे. पुन्हा एकदा जर आपण या असेच ह्या पुढे जसं शेवटचा अंतरा म्हणून आलाप ताने जे गायचं असतात, आपल्याला सुराचा विस्तार कसा करायचा, तर हे जर करायचं असेल तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने क्लास जॉईन केले तर अगदी तुम्हाला सगळ्यात सोप्या भाषेमध्ये सगळं समजावून सांगितलं जातं. क्लासेसमध्ये खूप काही शिकायला मिळतं. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. धन्यवाद.